सून घरी काय आली आणि ही सरिता तिच्यातच रमली. आज 1 आठवडा झाला तिचा मला फोन नाही ना मेसेज. मीच लावू का तिला फोन असे म्हणत सरस्वतीताईंनी मोबाईल हातात घेतला आणि आपल्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. पलीकडून सरिताताईंनीही लगेच फोन उचलला. सरस्वतीताई खोचकपणे म्हणाल्या, काय मग सरिता, काय म्हणते तुझी नवीन सूनबाई? ती आल्यापासून तुम्हाला विसरलीस की काय? सरिताताई म्हणाल्या, नाही ग, कशी विसरेन तुला? एक तूच तर माझी जीवाभावाची बालमैत्रीण आहेस. बरं मला सांग, कशी आहे तुझी सूनबाई? म्हणजे आहे का ग बरी स्वभावाने? सरिताताई म्हणाल्या, सध्या तरी चांगली वाटते बाई, पण पुढचे कोणी बघितले ग? आजकालच्या मुलींशी खूप विचारपूर्वक वागावं लागतं बाई. वागताना बोलताना खूप विचार करावा लागतो. ती घरात आल्यापासून सतत मनाला भीती वाटत राहते, आपले काही चुकणार तर नाही ना? आणि चुकून आपण काही बोललो तर ती शुभमला जाऊन सांगेल का? अशी भीती सतत मनाला खात राहते बघ. ती मात्र एकदम बिनधास्तपणे वावरत असते घरात. न राहावून सरिताताईंच्या मनातल्या भावना अखेर ओठांवर आल्याच. यावर सरस्वतीताई म्हणाल्या, अरे एवढे काय घाबरायचे त्यात? अगं म्हणजे आता ती सासू आणि तू सून झालीस की काय? अगं सरिता, तुझे घर, तुझा संसार तू इतक्या वर्षांपासून आनंदाने सांभाळते आहेस, मग तरीही काल आलेल्या सुनेला एवढी का घाबरतेस? सरस्वतीताईंनी एखाद्या अनुभवी व्यक्तीप्रमाणे सरिताताईंना समज दिली. सरिताताई म्हणाल्या, तसे नाही ग, पण अजून ती नवीन आहे ना, तिलाही इथला इतका अंदाज नाही. त्यात नव्या प्रेमाची नवी नवलाई. मग काय, आपणच समजून घ्यायचे. असे वाटते त्यांनाही त्यांची स्पेस द्यायला हवीच ना. यावर सरस्वतीताई म्हणाल्या, पण आतापासून तू जर तिला अशी मोकळीक दिलीस तर पुढे जाऊन ती तुला गृहीत धरेल. आत्तापासूनच थोडं धाकात ठेव तिला. तू एकटीच काम करत बसू नकोस. थोडीफार कामाची जबाबदारी तिच्यावरही टाक, नाहीतर तुझे काही खरे नाही बघ. सरस्वतीताई काळजीपोटी मैत्रिणीला फुकटचा सल्ला देऊन मोकळ्या झाल्या. पण यावर सरिताताई काहीच बोलल्या नाहीत. पण काहीसा विचार करून पण म्हणाल्या, बरं चल बोलू आपण नंतर. हे आलेत वाटतं. त्यात शुभमच्या बाबांनी मला लग्नाआधीच सांगून ठेवले की आपल्या घरात मला टिपिकल सासू सून वाद अजिबात नकोत. सुनेबद्दल अजिबात गॉसिपिंग करायचे नाही, मग भलेही ती चुकीची असो किंवा नसो. सरस्वतीताई म्हणाल्या, बापरे, अवघड आहे बाई भाऊजींचे. मला तर आता तुझे काही खरे वाटत नाही बघ सरिता. बरं चल, ठेवते मी आता फोन, बाय. असे म्हणत दोन्ही मैत्रिणींच्या गप्पांना अखेर ब्रेक लागला. चंद्रकांतरावांनी घरात आल्याबरोबर आनंदाने बायकोला विचारले, सरिता, अगं छान सिनेमा आलाय थिएटरमध्ये, जायचे का दुपारच्या शोला? पण सरिताताई मात्र मैत्रिणीच्या बोलण्याचा विचार करत बसल्या होत्या. मैत्रिणीसोबत बोलल्यानंतर त्यांचा मूड अचानक ऑफ झाला होता. त्या म्हणाल्या, आज नको, पुन्हा केव्हा तरी जाऊ. आज खरंच माझा मूड नाही आहे. चंद्रकांतराव आश्चर्याने म्हणाले, अरे असे कसे? आता मगाशी मी बाहेर जाताना तर तुझा मूड एकदम छान होता आणि आता मधल्या अर्ध्या तासात अचानक असे काय घडले? सरिताताई म्हणाल्या, कुठे काय हो, उगाच काहीही गैरसमज करून घेऊ नका. आणि तुम्ही आज असे का माझ्या मागे हात धुवून लागलात बरं? चंद्रकांतराव म्हणाले, सरिता, नेमके काय झाले आहे तुला? मग आजपासून बघतोय मी, काहीतरी विचित्र वागते आहेस तू. सरिताताई चिडून म्हणाल्या, सांगितले ना एकदा, काही नाही म्हणून. एवढे बोलून त्या रागातच बाहेर हॉलमध्ये गेल्या आणि TV लावून बघत बसल्या. चंद्रकांतराव म्हणाले, ह्या बाईचे काही कळत नाही बाबा. एरवी बायकोला बाहेर घेऊन जात नाही म्हणून वाद घालत बसते ही, आणि आता मी स्वतःहून सिनेमाची ऑफर देतोय तर तिचे हे असे वागणे खरंच कितपत योग्य आहे? विचार करत चंद्रकांतराव सोफ्यावर आडवे झाले. चंद्रकांतराव आणि सरिताताई अंदाजे 50च्या घरातले जोडपे. चंद्रकांतराव मराठीचे प्रोफेसर. जेमतेम 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे म्हणजे शुभमचे अंजलीबरोबर लग्न झाले. दोघांचेही लव्ह मॅरेज. दोघेही इंजिनियर, त्यात उत्तम कमावते. एकंदरीतच घरात सुख, शांती, समाधान अजून तरी शाबूत होते. सकाळची दुपार झाली पण अजूनही सरिताताईंचा मूड काही ठीक झाला नाही. दुपारचे जेवण देखील शांततेतच पार पडले. आज रविवार होता, त्यामुळे शुभम आणि अंजली दोघेही आउटिंगसाठी गेले होते.
रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये तेवढाच काय तो एकमेकांना पुरेसा वेळ मिळायचा. मग पुन्हा पुढच्या आठवड्याभरासाठी दोघांमध्येही कामासाठी उत्साह संचारायचा. संध्याकाळच्या चहाची वेळ झाली तरी शुभम आणि अंजली अजूनही घरी आले नव्हते. मुले घरी यायच्या आत सरिताचा मूड ठीक झाला म्हणजे मिळवलं, नाहीतर उगीचच गैरसमजांना वाट मोकळी व्हायची असा मनातल्या मनात विचार करून चंद्रकांतराव पुरते विचारात अडकले होते. ते म्हणाले, सरिता, मन मोकळेपणाने बोल बरं माझ्यासोबत. काय झाले नेमके? तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मला तरी कसे कळेल सांग बरं. जे काही आहेत तुझ्या मनात ते एकदाचे येऊ देत बाहेर, नाहीतर पुन्हा तुला त्रास होईल त्याचा. चंद्रकांतरावांनी धाडस करून पुन्हा एकदा समजावणीच्या सुरात विचारले. चंद्रकांतराव खोदून खोदून सरिताताईंना त्यांच्या अचानक शांत राहण्याचे कारण विचारत होते. तेव्हा कुठे न राहून सरिताताईंनी बोलायला सुरुवात केली. त्या थोड्या घाबरत म्हणाल्या, अहो, मला अंजलीविषयी बोलायचे आहे थोडेसे. चंद्रकांतराव म्हणाले, आता तिने काय केले तुला? त्या म्हणाल्या, तिने काही केले नाही, पण मला तिच्या काही गोष्टी अजिबात पटत नाहीत. उदाहरणार्थ? चंद्रकांतरावांनी आश्चर्यकारकरित्या विचारले. त्या म्हणाल्या, म्हणजे बघा ना, आता आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळते ह्या दोघांना, पण निदान 1 दिवस तरी त्यांनी घरी नको का थांबायला? रोज ऑफिस निमित्त बाहेर असतातच ना, मग कधीतरी घर संसार यातही रस दाखवावा. लग्न झाल्यापासून दर संडेला हे न चुकता बाहेर जातात. एखाद्या संडेला अंजलीच्या माहेरी जातात. मग जर एखाद संडेला घरी थांबलं तर कुठे बिघडले? चंद्रकांतराव म्हणाले, बरं मग असा विचार का करत नाहीस तू की रोज ऑफिस आणि काम एके काम एवढेच करून त्यांनाही कंटाळा येत असेल की, म्हणून आठवड्यातील 1 दिवस एकमेकांसाठी वेळ दिला तर कुठे बिघडणार आहे? आणि सरिता, एकमेकांना वेळ देणं हा सुखी संसाराचा एक भागच आहे ना. तसेही अंजली गेलीच कधी माहेरी, पण लगेचच शुभमसोबत माघारी येतेस ना. 8-10 दिवस माहेरी जाऊन तर राहत नाही ना. यावर सरिताताई काहीशा चिडल्या आणि म्हणाल्या, अहो, पण आता हळूहळू हे कमी व्हायला हवे तर वाढतच चालले आहे. कधीतरी जाण्यात आणि नेहमी नेहमी जाण्यात काहीतरी फरक असतो ना. चंद्रकांतराव म्हणाले, उलट यामुळे दोघांचेही नाते दिवसागणिक घट्ट होत आहे असे नाही का वाटत तुला सरिता? आणि नव्या प्रेमाची नवी नवीलाई आहे आणि आपणही यातूनच गेलो आहोत की. नवीन नवीन आपल्यालाही एकमेकांसोबत वेळ घालवावा असे वाटतच होते ना. तेव्हा सोबतीला प्रत्यक्ष भरभरून जगलोच ना आपणही. मग आता त्यांची वेळ आहे असे समज. फरक फक्त एवढाच की आपल्या वेळी परिस्थिती खूप वेगळी होती. घरातील वातावरण थोडे कडक असायचे खरे, पण आता तसे राहिले नाही. लोक शिकून कितीही सुज्ञ झाले म्हणून प्रेमाच्या भावना बदलतात थोडीच. आणि आता कुठे त्यांच्या लग्नाला 4च तर महिने झाले आहेत ग. नाते फुलायला बहरायला आपणच वेळ द्यायला हवा त्यांना, हो की नाही? सरिताताईंनी मांडलेला प्रत्येक मुद्दा चंद्रकांतराव खोडून काढत होते, त्यामुळे त्या थोड्याशा नाराज झाल्या होत्या. त्या मनातल्या मनात म्हणाल्या, थोडं तरी यांनी मला समजून घ्यावं, माझ्याही मनाचा विचार करावा. फक्त सुनेलाच डोक्यावर घेऊ नये, तिच्या चुकांकडे जाणून बुजून कानाडोळा करू नये. काही गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच सावध व्हायला हवे असे सरिताताईंना वाटत होते म्हणण्यापेक्षा मैत्रिणीने त्यांच्या डोक्यात घातले होते असे म्हणायला हरकत नाही. चंद्रकांतराव पुढे म्हणाले, मला एक सांग सरिता, आज अचानक ही एवढी नकारात्मकता का आणि कुठून आली? विनाकारण नको त्या गोष्टींचा विचार करून दिवस वाया घालवलास तू, असे नाही का वाटत तुला? सरिताताई म्हणाल्या, अहो, पण लग्नाआधी काही बंधने नाही पाळली तर लग्नानंतर ती पाळावीच लागतात ना. प्रत्येक स्त्रीला आणि माझ्या मते घरच्या सुनेने ती पाळलीच पाहिजे, जी आम्हीही पाळलीच की. चंद्रकांतराव म्हणाले, आता खरी सासू शोभतेस बघ सरिता, एकदम टिपिकल इंडियन सासू, अगदी आदर्श घ्यावा अशी. त्यामुळे आता तू काहीही बोलू नकोस, नाहीतर उगाच मी काही बोललो तर तुला ते सहन होणार नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. चंद्रकांतराव म्हणाले, मुले आले असतील, आता तरी मूड चेंज कर. अगं, सगळं खूप छान सुरू आहे. सोन्याच्या पावलांनी सून घरात आली आहे, तिचा आदर कर. ती घरात आल्यापासून घर आनंदाने बागडू लागले आहे. एक लेक सासरी गेली तर लगेच दुसरी घरात आली हे जरा लक्षात घे. सारखं आईबाबा आईबाबा करत घरात वावरत असते ती. हा आनंद जपून ठेव.
उगीच गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकून घराची शांतता भंग होऊ देऊ नकोस. हवी तर ही माझी विनंती समज. चंद्रकांतरावांचे हे असे कठोर बोलणे ऐकून सरिताताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. बायकोला समज देऊन चंद्रकांतराव दरवाजा उघडायला गेले, पण सरिताताई मात्र आत निघून गेल्या. शुभम आणि अंजली हातात कसले तरी पार्सल घेऊन आत आले. घरात येताच अंजली म्हणाली, बाबा, आई कुठे आहेत? आणि चंद्रकांतरावांना लगेच शुभ्राची आठवण आली. तीही अगदी तशीच घरात येताच आईसमोर दिसली नाही तर सर्वात आधी आईची चौकशी करणार हे ठरलेलेच. ते म्हणाले, अगं आत असेल ती. अंजली म्हणाली, आई आई लवकर बाहेर या ना. सगळा उलट विचार केल्यावर आता सरिताताईंना तिच्यासमोर येण्याची इच्छाच होत नव्हती. देवा, आमच्या या सुखी कुटुंबाला कोणाची दुष्ट न लागो. घरातील वातावरण बदलत असलेले पाहून चंद्रकांतरावांनी मनोमन देवाची प्रार्थना केली. अंजलीने सरिताताईंना 2दा-3दा आवाज दिला, पण त्या बाहेर यायलाच तयार नव्हत्या. सरिताताई मनातल्या मनात विचार करत होत्या की सरस्वती म्हणते तसं खरंच मी सुनेला खूप मोकळीक देत आहे का? वेळीत जर आवर घातला नाही तर पाणी डोक्यावरून तर जाणार नाही ना. सरिताताई नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेत होत्या. सासरे मस्करीच्या स्वरात म्हणाले, अंजली जा बाई, तूच बघ तुझी सासू कुठे हरवली ते. शुभम म्हणाला, तू थांब अंजली, तुझे चालू दे, मी बघतो. असे बोलून तो आईच्या रूममध्ये जायला निघाला. आई येऊ का ग? दारावर नॉक करत शुभमने आत यायची परवानगी मागितली. आता आईच्या रूममध्ये यायला तुला केव्हापासून परवानगी घ्यायची गरज वाटायला लागली रे शुभम? केविलवाण्या स्वरात सरिताताईंनी प्रश्न केला. तो म्हणाला, तसे काही नाही. अगं आई, तू काहीतरी विचार करत होतीस ना, म्हणून मी अगदी सहज विचारले. असं अचानक आत येऊन धाडकन तुझ्यासमोर येऊन उभा राहिलो असतो तर तू घाबरली असतीस, म्हणून मग आधी विचारले मी. पण तुला वाईट वाटले असेल तर सॉरी आई. आईची माफी मागत शुभम तिच्या गळ्यात पडला आणि मग सरिताताईंनाही भरून आले. आई, काही दुखतंय का गं? तुझा चेहरा असा का दिसतोय? काळजीपोटी शुभमने प्रश्न केला. त्या म्हणाल्या, नाही रे, काही नाही दुखत. तू नुसता बोललास तरी खूप बरं वाटतं बघ. तसेही आजकाल तुझे दर्शन मुश्किलीनेच होते ना. हसतच सरिताताईंनी त्याला टोमणा मारला. आज आईला नेमके झाले तरी काय? ती अशी का वागत आहे आज? पहिल्यांदा बघतोय तिचे हे रूप. आईबाबांच्यात वाद तर झाले नसतील ना? मनातच शुभम अंदाज बांधू लागला. शुभमच्या मागोमाग अंजलीही आली सरिताताईंना बोलवायला आणि म्हणाली, काय हे शुभम, आईंना बोलवायला म्हणून आलास आणि तूही इकडचाच झालास? आई, तुम्ही चला बरं बाहेर. सरिताताई म्हणाल्या, काय ग, काही विशेष? अंजली म्हणाली, हो, तसेच काहीतरी समजा. त्या म्हणाल्या, बरं तू हो पुढे, मी आलेच. ती म्हणाली, नाही, तुम्ही माझ्यासोबत चला लगेच. सवयीप्रमाणे अंजलीने लाडी हट्ट सुरू केला. त्या म्हणाल्या, काय ग हे तुझं? म्हटलं ना तू हो पुढे, मी आलेच. लहान मुलांसारखं हट्ट काय करतेस? बोलताना सरिताताईंचा आवाज जरा वाढला. आज पहिल्यांदा अंजली सासूचे हे रूप पाहत होती. गेल्या 4 महिन्यात या आधी तिला असा अनुभव कधीच आला नव्हता. त्यामुळे तीही थोडी नाराज झाली. नव्याचे 9 दिवस संपले की सासू तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात करते हे एका जवळच्या मैत्रिणीचे वाक्य अंजलीला आठवले आणि तिच्या काळजात धस्स झाले. नाराज होऊन अंजली रूमच्या बाहेर निघून गेली. नेमकं माझं काय चुकलं? त्या विचारात ती किचनमध्ये गेली. डाळ तांदूळ काढून तिने कुकर लावायची तयारी केली. आईचा वाढलेला आवाज आणि त्यांच्या आवाजातील तो कठोरपणा काही केल्या अंजलीच्या डोक्यातून जातच नव्हता. तेव्हा चंद्रकांतराव पाणी प्यायला म्हणून किचनमध्ये आले आणि म्हणाले, अंजली काय करतेस? ती म्हणाली, काही नाही बाबा, आवरते ना आता. बरं बाबा, रात्रीच्या जेवणात वरण भात आणि मेथीची भाजी पोळी चालेल का तुम्हाला? नजर चोरत अंजलीने प्रश्न केला. ते म्हणाले, अगं चालेल काय, धावेल सुद्धा. त्यांचे बोलणे ऐकून अचानक अंजलीला तिच्या बाबांची आठवण आली. लग्नापूर्वी आई तिच्यावर कधी रागावलीच तर बाबाही असेच तिला सपोर्ट करायचे. तिचा मूड बदलण्यासाठी काहीतरी जोक्स करत राहायचे. बाबांच्या आठवणीत नकळतपणे अंजलीचे डोळे पाणावले. तेवढ्यात शुभम बाहेर आला आणि त्या पाठोपाठ सरिताताई देखील आल्या आणि आल्याबरोबर म्हणाल्या, काय ग, कशासाठी बोलावत होतीस मला? अंजली म्हणाली, काही नाही आई, असंच. ते तुम्ही मगाशी दिसल्या नाहीत ना,
म्हणून आवाज देत होते. तशीच पाठमोरी उभी राहून अंजली उत्तरली, मी कुकर लावलाय, मला भाजी टाकायला तेवढी मदत कराल का? सरिताताई म्हणाल्या, हे काय, मेथीची भाजी करणार आहेस का आता? अगं एकदा विचारायची तरी, सकाळच्या डब्यासाठी ठेवली होती मी मेथीची भाजी. अंजली म्हणाली, बरं मग दुसरं काहीतरी करते, पण मग काय करू ते सांगा ना. सरिताताई म्हणाल्या, अंजली तुझे खूप अवघड आहे बाई. आता एकटीने किचन हँडल करता यायला हवे ना तुला. झाले की लग्नाला आता 4 महिने. अंजली मनात म्हणाली, आईंना आज नेमकं झाले तरी काय? माझ्या चुकाच का दिसत आहेत त्यांना? सरळ का बोलत नाही आहेत? गेल्या 4 महिन्यापासून दोघी सासूसुनेची छान मैत्री फुलताना दिसत होती. म्हणजे अंजलीला स्वयंपाक जास्त काही जमायचं नाही. त्यामुळे सरिताताईंचे पाहून पाहून ती हळूहळू शिकत होती आणि त्याही मनापासून तिला शिकवत होत्या. आज मात्र सासूचे काहीतरी बिनसले होते, पण काय ते मात्र अंजलीला नेमके समजेना. ती म्हणाली, आई माझे काही चुकले का? नेमके काय झाले तुम्हाला? उगाच का तुम्ही चिडचिड करत आहात? माझ्या काही गोष्टी खटकल्या असतील तर प्लीज सांगा मला. आणि आणखी एक, प्लीज मला थोडं समजून घ्या. आई चुकलं तर हक्काने कान पकडा माझा. माझ्या चुकाही मला सांगत चला, पण असा अबोला नको ना. धाडस करून अंजली बोलली तर त्यांचे बदललेले वागणे आज कोणाच्या पचनी पडत नव्हते. सकाळी मैत्रिणीसोबत फोनवर बोलल्यापासून झालेला हा बदल आणि अचानक घरात पसरलेली शांतता, त्यामुळे हसत्या खेळत्या घरालाही जणू आता रडू येत होते. इनमिन 4च माणसे घरात. लेक सासरी गेली आणि त्यानंतर 6च महिन्यात सुनेच्या रूपात ही दुसरी लेकच घरी परतली. म्हणून आनंदी असणाऱ्या चंद्रकांतराव आणि सरिताताईंनी सुनेला लेकीची माया लावण्यात कोणतीही कमी ठेवली नाही. पण अचानक सासूच्या वागण्यातील बदलाने अंजली मात्र पुरती गोंधळली. तिने जेव्हा स्पष्टपणे काही गोष्टी त्यांना विचारल्या तेव्हा त्यांनाही ते अपेक्षित नव्हतेच मिळेल. तिचा स्पष्ट बोलण्याचा त्यांना थोडासा राग आला होता. एरवी अंजलीला मनापासून रेसिपी शिकवणाऱ्या सरिताताई आज मात्र स्वतःच भाजीला फोडणी द्यायला पुढे सरसावल्या. लेक म्हणून सुनेला वागवण्याचा निश्चय करणाऱ्या सरिताताईंमधील सासू आता हळूहळू जागी व्हायला सुरुवात झाली होती. एकाच दिवसात घरातील संपूर्ण वातावरण अचानक बदलून गेले. तशा सरिताताई खूप वाईट होत्या असं नाही, पण मैत्रिणीच्या बोलण्याचा त्यांच्यावर खूपच परिणाम झाला होता. थोडा जास्तच विचार करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनाच आता त्रासदायक ठरत होता. रात्री जेवतानाही नेहमीपेक्षा शांतताच होती. घरातील शांतता सासरे बुवांना सहन होत नव्हती. म्हणून त्यांनी अंजलीला प्रश्न केला, अंजली मगाशी काय सांगणार होतीस तू? ती म्हणाली, काही नाही बाबा, जास्त काही विशेष नाही. असे म्हणत अंजली खाली मान घालून जेवण करू लागली. शुभमलाही खूप वाईट वाटत होते, पण आई आणि बायको ह्यात कोणा एकीची बाजू घेऊन चालणार नव्हते. चंद्रकांतरावांना ज्या गोष्टीची भीती वाटत होती नेमके तेच व्हायला सुरुवात झाली होती. ते म्हणाले, सरिता तू चुकते आहेस, असे वागू नकोस. अगं तुझ्या अशा वागण्यामुळे ती पोरगी घरात दबून राहील ना. एरवी इतकी बडबड करणारी अंजली आता बोलताना सुद्धा विचार करते. तिला समजे ना नेमके काय सुरू आहे. तुझे वागणे जर असेच राहिले तर तुमच्या दोघींच्या नात्यात दुरावा येईल हे लक्षात ठेव. मला सांग, असेच व्हायला हवे असे वाटते का तुला? रात्री पुन्हा एकदा चंद्रकांतरावांनी बायकोला समजावले, पण तेव्हा सरिताताई म्हणाल्या, तुम्हाला मीच चुकीची वाटणार. त्यांच्या वागण्यात किती बेजबाबदारपणा वाढत चालला आहे हे कधीच दिसत नाही तुम्हाला. चंद्रकांतराव म्हणाले, अगं पण ह्या आधी तुला कधीच तो जाणवला नाही, मग आताच का जाणवतोय? तिकडे अंजली आणि शुभम दोघेही तितकेच टेन्शनमध्ये होते. अंजली म्हणाली, शुभम काही चुकते का रे माझे? शुभम म्हणाला, काय ग असं का वाटते तुला? मला तर नाही वाटत तसं काही. अंजली म्हणाली, मग आईंना नक्की काय झाले आहे तेच कळेना. खूप तुटकपणे वागल्या रे माझ्याशी. आज माझ्या मनाला त्यांचं बोलणं खूप लागलं. मला असं वाटतंय, म्हणजे फक्त शंका बरं का, आपण असं बाहेर जातो कदाचित म्हणून तर आईंना राग येत नसेल का? शुभम म्हणाला, असा काहीही विचार करू नकोस. आई इतर टिपिकल सासवांसारखी अजिबात नाही. अंजली म्हणाली, मग दुसरे कारण काय असू शकते? विचार करून माझे तर डोकेच बंद पडायची वेळ आली आहे. शुभम म्हणाला, जास्त विचार करू नकोस, झोप आता. सकाळी ऑफिस आहे, लवकर उठायचे आहे. अंजली म्हणाली, शुभम मी उद्या सुट्टी घ्यायची ठरवली आहे. तसा मेल पण केला आहे ऑफिसमध्ये,
आणि सरांनाही मेसेज टाकलाय. सकाळी पुन्हा एकदा फोन करून सांगेन त्यांना. शुभम म्हणाला. काय? अगं पण का? अंजली म्हणाली. मला हे असे मन मारून नाही जगता येत शुभम. कारण जरी माहिती नसले तरी आई माझ्यामुळे दुखावल्या गेल्यात हे मात्र मी खात्रीने सांगू शकते. काही प्रॉब्लेम्स हे वेळेतच सोडवायला पाहिजेत, अन्यथा गैरसमजांचा डोंगर उभा राहील. घरात कसं हसतं खेळतं वातावरण असेल तरच छान वाटतं आणि मलाही तेच आवडतं. पण आजकाल आपल्या घरात काहीतरी वेगळंच सुरू आहे असं वाटलं मला, म्हणूनच उद्या मी सुट्टी घ्यायची ठरवलं आहे. शुभम म्हणाला. मग मी बोलून पाहू का आईसोबत? म्हणजे तिला नेमका कसला राग आला आहे ते तरी समजेल. अंजली म्हणाली. नाही नको, त्याची काही गरज नाही. शुभम, तू खूप भोळा आहेस रे. काही गोष्टी पटकन नाहीत लक्षात येत तुझ्या. पण असो, प्रॉब्लेम जर माझ्यामुळे क्रिएट झाला असेल तर तो सोडवण्यासाठी देखील मलाच प्रयत्न करायला पाहिजे. तू आमच्यात पडू नकोस, मी बघते काय करायचे ते. पण विश्वास ठेव माझ्यावर, सगळं काही ठीक होईल. पुन्हा एकदा आपले घर आनंदाने बागडू लागेल. अंजलीच्या या स्वभावावर तर शुभम फिदा झाला होता. स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ती नेहमी तत्पर असायची. जग काय म्हणेल यापेक्षा मला काय वाटतं ह्या गोष्टीला ती अधिक महत्त्व देणारी होती. आता उद्या ती नेमके काय करणार याचीच उत्सुकता लागली होती शुभमला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्याप्रमाणेच अंजली लवकर उठली. आज मुद्दामून तिने ऑफिसला सुट्टी घेतली होती. स्वतःचे सर्व आटोपून ती किचनमध्ये आली. कणिक भिजवून भाजीची तयारी तिने करून ठेवली. दूध तापवून सासू सासऱ्यांसाठी चहा देखील बनवला. आता आई मला भाजीसाठी हेल्प करतीलच असे नाही असा विचार करून तिने मनानेच आधी एकदा सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे धाडस करून मेथीची भाजी फोडणीला दिली. फोडणीच्या वासानेच सासूबाईंना जाग आली. बघते तर काय, अंजलीची अर्धी अधिक कामे झाली होती. आता पोळ्या तेवढ्या लाटायच्या बाकी होत्या. सरिताताईंनाच मेल्याहून मेल्यासारखे झाले. काहीही न बोलता त्या आंघोळीला निघून गेल्या. पुन्हा येईपर्यंत अंजलीच्या पोळ्या देखील लाटून होत आल्या होत्या. लग्नाआधी कधीही किचनमध्ये पाऊल देखील न ठेवणारी अंजली आज जबाबदारीने सफाईदारपणे किचनमध्ये वावरत होती. हे सगळे सरिताताईंनीच तर शिकवले होते तिला. अवघ्या 4च महिन्यात ती बऱ्यापैकी तयार झाली होती. त्यामुळेच तर आज इतका आत्मविश्वास निर्माण झाला होता तिच्यात. एक एक करत शुभम आणि बाबा दोघेही उठले. सरिताताईंनी विचारले. काय ग, आज ऑफिसला जायचे नाही का? तेव्हा अंजली म्हणाली. नाही सासूबाई, आज माझ्या काही पर्सनल कामासाठी मी सुट्टी घेतली आहे. कालपर्यंत सरिताताईंना आई म्हणून हाक मारणारी अंजली आज चक्क सासूबाई म्हणत होती. हे काय सुरू आहे नेमके? बाहेर बसलेल्या सासरेबुवांनी खुणेनेच शुभमला विचारले. काही नाही बाबा, काही बोलू नका. मलाही काही माहिती नाही. आपण आवरून निघूया आपल्या कामाला. रात्री कळेलच की सर्व काही. शुभमनेही बाबांना खुणेनेच समजावले. अंजलीने सासूबाई म्हटलेले सरिताताईंना अजिबात रुचले नव्हते. त्यांना तिचा राग आला होता. माझ्या कालच्या बोलण्याचाही नक्की बदला घेत असणार, पण सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या शांत बसल्या. तेवढ्यात अंजली आली आणि म्हणाली. सासूबाई, हा घ्या चहा. हसतच अंजलीने चहाचा कप सरिताताईंच्या हातात दिला. तेव्हा सरिताताईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला अंजलीवर. तिचे नेमके काय सुरू आहे? नक्कीच काहीतरी शिजतंय हिच्या डोक्यात. सरिताताई विचारात पडल्या. अंजलीने शुभम आणि बाबांचा डबा भरून तयार ठेवला. दोघेही आवरून आपापल्या कामाला निघून गेले. जाताना दोघांनीही अंजलीला अंगठा दाखवत ऑल द बेस्ट केले. त्यामुळे तिचाही आत्मविश्वास वाढला. सासूबाई, सकाळची सगळी कामे आटोपली आहेत. आता आणखी काय करू? अंजलीने मुद्दाम सरिताताईंना राग यावा म्हणून विचारले. त्या म्हणाल्या. काय ग अंजली, मी काही बोलत नाही याचा अर्थ मला काही समजत नाही असा तर होत नाही ना? अंजली म्हणाली. काय झाले सासूबाई, माझे काही चुकले का? सर्व कामे तर मी मनापासून केली आहेत, मग अजून काही राहिले का? त्या म्हणाल्या. तू मुद्दाम करतेस हे सगळं, मला त्रास व्हावा म्हणून. अंजली म्हणाली. मी का मुद्दाम करेन सासूबाई? मला काय फायदा असणार त्यात? प्लीज मला थोडं समजून घ्या ना हो सासूबाई. सरिताताई म्हणाल्या. हेच पटत नाही मला. हे सारखं सासूबाई सासूबाई काय लावले आहेस ग सकाळपासून? अंजली म्हणाली. कारण तुम्ही कालपासून सासूसारख्याच वागत आहात ना माझ्याशी. उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आईसारख्या वागत होत्या तोपर्यंत तुम्हाला मी आईच म्हणत होते ना. अंजलीच्या बोलण्याने सरिताताईंची मान शरमेने खाली गेली. अंजली म्हणाली. आई, वाईट वाटलं ना? मग विचार करा,
कालपासून अचानक तुमचे असे बदललेले वागणे पाहून माझी काय अवस्था झाली असेल? काय अर्थ घ्यायचा मी याचा? सरिताताई म्हणाल्या, अगं पण तुम्ही दोघेही किती अविचाराने वागत आहात आजकाल. तुमच्या लग्नाला आता 4 महिने झाले आहेत. मग आता तरी संसारात लक्ष घालावे तुम्ही असे मला वाटतं. सारखे सारखे माहेरी जाणं तर बरं दिसतं का? आणि त्यात रविवार आला की तुमचा पाय घरात टिकत नाही. तू जॉब सोडून घरातील कामे करत बसावं असे नाही मला वाटत. पण तूही कधीतरी घरातील जबाबदारी घ्यावी असे वाटणे तर स्वाभाविक आहे ना गं? यावर अंजली म्हणाली, मग जे काही असेल ते तुम्ही माझ्यासोबत स्पष्ट बोलायला नको का मग आई? गेल्या 4 महिन्यात तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं वागवलंत आणि अचानक असं परके करून टाकलंत. किती वाईट वाटले असेल माझ्या मनाला. याचा तुम्ही विचारही केला नसेल. मला खरं खरं सांगा आई, तुम्ही तुमच्या मनाने नाही ना वागलात असं? शरमेने सरिताताईंनी मान खाली घातली. यातच सर्व काही आले. अंजली पुढे म्हणाली, आई, कोणीतरी सांगावं आणि आपल्या नात्यात एकाच दिवसात इतकी मोठी दरी निर्माण व्हावी? इतका तकलादू आहे का हो आपलं नातं? अंजलीचे बोलणे सरिताताईंना पटत होते, म्हणूनच तर त्या शांतपणे ऐकून घेत होत्या. आई, मला आज एक प्रॉमिस हवे आहे तुमच्याकडून. कोणी काहीही सांगितले, काहीही बोलले तरी आपल्या नात्यातील विश्वास डळमळीत होऊ द्यायचा नाही. कारण जो तो त्याच्या अनुभवातून सल्ले देत असतो. एखाद्याला एखाद्या व्यक्तीचा चुकीचा अनुभव आला म्हणजे तो इतरांनाही येईल असे तर नाही ना? एक सून वाईट किंवा एखादी सासू वाईट म्हणून काय जगातील सर्वच सासूसुना वाईट होत तर नाहीत ना आई? प्रत्येक नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. फक्त त्या नात्यातील विश्वास जपणं आणि तो टिकवून ठेवणं हे सर्वस्वी आपल्याच हाती असायला हवं. कोणी सांगितले म्हणून लगेच आपल्या नात्यावर त्याचा परिणाम का होऊ द्यावा? एकाच छताखाली 4 दिशेला 4 तोंड करून जगणारी माणसं बहुतांशी कुटुंबात पाहायला मिळतात. परंतु एकीने गुण्यागोविंदाने नांदणारी पिढी आजकाल क्वचितच पाहायला मिळते. आज सरिताताईंना अंजलीचे बोलणे फक्त ऐकत राहावे असे वाटत होते. आई, खरं सांगू तुम्हाला, तसे पाहिले तर ज्या घरात सासूसून वाद होत नाहीत ते सर्वात सुखी आणि समाधानी कुटुंब म्हणावे लागेल. त्यात असे चित्र आजकाल कुठे पाहायला मिळते? पूर्वी सुनांना खूप सासुरवाद सहन करावा लागत होता, पण असे असतानाही काही गोष्टी 4 भिंतीच्या बाहेर जात नव्हत्या. म्हणूनच तर कितीही त्रास झाला तरी नात्यात आदर आणि आपलेपणा टिकून राहायचा त्या काळी. आज मात्र ह्याच्या उलट परिस्थिती आहे. सासू जर सुनेच्या मनासारखी वागत नसेल तर बातमी लगेच गावभर पसरते. सुनेच्या बाबतीतही तसेच आहे. पण त्यामुळे होते काय तर सासू सून वाद हा चर्चेचा विषय बनतो आणि घराची शांतता मात्र भंग पावते. आता आपलेच पहा ना, कालपासून आपल्याच घराची शांतता कशी भंग पावली ते. अंजलीचे हे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून सरिताताईंच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. त्या म्हणाल्या, अंजली, शक्य असेल तर मला माफ कर ग. अंजली म्हणाली, आई, काहीही काय बोलताय? सासूने सुनेची माफी मागण्याइतपत वाईट वेळ नाही आली अजून आपल्याकडे. माझेही थोडे चुकलेच ना. प्रेमाची नवलाई जरा जास्तच ओसंडून वाहत होती. काही गोष्टी समजत होत्या, पण टोकणारे कोणी नसल्यामुळे चूक लक्षातच नाही आली. उलट तुम्हीच मला माफ करा. सरिताताई म्हणाल्या, पण माझ्यामुळे आज तुझे ऑफिस बुडाले, त्यासाठी खरंच सॉरी. अंजली म्हणाली, आई, ऑफिसपेक्षाही जास्त आपल्यातील गैरसमज दूर होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आजची सुट्टी सत्कारणी लागली. तर मग आई, आजपासून आपल्या नव्या नात्याची सुरुवात करूया असे म्हणत दोघींनीही एकमेकींना प्रेमाने मिठी मारली आणि सुरुवात झाली मैत्रीच्या एका नव्या नात्याला. अंजली आणि सरिताताईंमध्ये निर्माण झालेले सर्व गैरसमज अंजलीच्या पुढाकारामुळे दूर झाले. पण म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठीच. त्या एका प्रसंगामुळे दोघींमधील नात्याचा पाया पक्का झाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून येताना सरिताताईंसाठी आणलेली सिल्कची साडी अंजलीने त्यांच्या हातावर ठेवली आणि नात्याची नवीन सुरुवात केली. सायंकाळी दोघींनी मिळून मग जेवणाचा बेत केला. आता खऱ्या अर्थाने नात्याची खरी सुरुवात झाली. शुभम आणि चंद्रकांतरावांना दोघींमधील प्रेम पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यानंतर त्या दिवसानंतर सरिताताईंनी मात्र कानाला खडा लावला. कोणत्याही मैत्रिणीने दिलेला कोणताही सल्ला गरज नसताना मनावर घ्यायचा नाही असा निर्धार त्यांनी मनाशी पक्का केला. जे काही असेल ते बोलून मोकळे व्हायचे. चूक बरोबर तो नंतरचा प्रश्न, पण मनात कोणताही गैरसमज ठेवायचा नाही
आणि नात्यातील विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही असे दोघींनीही ठरवले. आता सरिताताई आणि अंजली सासूसुना कमी आणि एकमेकींच्या मैत्रिणीत जास्त बनल्या होत्या. मित्रांनो, खरंच कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकदा का त्याला तडा गेला की मग पुन्हा सांधणे कठीण होऊन जाते. आपल्या नात्याची सूत्र ही नेहमी आपल्याच हाती ठेवावी. जर का ती इतरांच्या हाती गेली की मग सगळे बिघडते. त्यात सासूसून हे नाते असतेच मुळी नाजूक. इतरांच्या अनुभवावरून आपण आपला दृष्टिकोन बनवून घेतो आणि माझ्याही बाबतीत तसेच घडेल असा गैरसमज करून घेऊन आपणच आपल्या दुःखाचे कारण बनतो. एकमेकांना ओळखायला आणि समजून घ्यायला पुरेसा वेळ दिला की मग नाते फुलायला आणि बहरायला वेळ लागत नाही, हो ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.